नमस्कार, रोखोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं नोटीस बजावली। आपल्या निर्णयात नसलेली वाक्य न्यायालयाच्या तोंडी घातल्याचा आरोप त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयानं केला आहे। या नोटिशीला राहुल गांधींना 22 एप्रिल पर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे। राफेल विमान खरेदीत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप करत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेला संरक्षण मंत्रालयातून फुटलेली गोपनीय कागदपत्र जोडली गेली होती। ही गोपनीय कागदपत्र फुटलेली असून ती ग्राह्य मानू नयेत अशी मागणी सरकारनं केली। ती सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आणि ती कागदपत्र फेरविचार याचिकेत ग्राह्य धरली जातील असा निकाल दिला। यावर सुप्रीम कोर्ट ने क्लियर कर दिया है कि चौकीदार ने चोरी की है अशी प्रतिक्रिया राहुल गांधींकडून दिली गेली। त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला अशी याचिका भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केली आहे। यावर सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना ही नोटीस बजावलेली आहे। त्यातूनच अनेक प्रश्न उभे राहिलेत। राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करत आपली वाक्य सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घातली, या आरोपात तथ्य आहे का? राहुल गांधींच्या विधानाबाबत भाजपनं घेतलेला आक्षेप योग्य आहे का? सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिशीमुळे राहुल गांधींना आता राफेल बाबत अधिक काळजीपूर्वक विधानं करावी लागतील का? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोखोक कार्यक्रमात। चौकीदारीवरून राहुल अडचणीत? आजची ही चर्चा सुरू करण्यासाठी आपल्या सोबत आता उपलब्ध आहेत मकरंद मुळे, पत्रकार, आणि त्याचबरोबर माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत जयंत माइंडकर, हे सुद्धा पत्रकार आहेत। या दोघांचं स्वागत। त्याचबरोबर आपल्याबरोबर चर्चेत सहभागी होण्यासाठी आपण ज्यांची वाट पाहतोय ते आहेत काँग्रेसचे प्रवक्ता ॲडव्होकेट जनार्दन चांदूरकर आणि भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता जयंत माइंडकर। भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता राम कदम। आत्ताच्या घडीला आपल्या सोबत दोन पत्रकार आहेत, आपण त्यांनाही चर्चेत सहभागी करतो आहोत। आणि माझा पहिला प्रश्न मकरंद मुळे यांना आहे। मकरंदजी, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्याकडून आक्षेप नोंदवले गेले आहेत ते पाहता राहुल गांधी यांच्याकडून वक्तव्य बदलली जातील असं तुम्हाला वाटतं का? चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी प्रसादजी, मी तुमचं अभिनंदन करतो, तुमच्या वाहिनीचं अभिनंदन करतो। ते या करण्याकरता की हा मुद्दा दुर्लक्षित राहील की काय अशी एक शंका, भीती मनात होती, पण तुम्ही जाणीवपूर्वक ह्याच्यावर चर्चा घडवून आणताय, त्याकरता तुमचं अभिनंदन। आणखीन एक मुद्दा थोडा सांगतो आणि मग तुम्ही ज्या विचारलेल्या प्रश्नांकडे येतो। तिथे जयंत माइंडकर आहेत, त्यांचाही अनुभव आहे, प्रसादजी तुमचाही अनुभव आहे। साधारणपणे जे पत्रकार काँग्रेसच्या विरोधात बोलतात ते पत्रकार काहीसे संकुचित, मनुवादी वगैरे वगैरे ओळखले जातात। मग ते पत्रकार राहतच नाहीत, ते ॲक्टिव्हिस्ट वगैरे ओळखले जातात। आणि काँग्रेसच्या बाजूनी बोलणं म्हणजे जणू काही सेक्युलरिझम, पुरोगामित्व याचा वसा घातलेला पत्रकार आहे, अशी पत्रकारांच्यातही हळूहळू म्हणजे एकूणच सगळ्याच्यात जी विभागणी होती त्या सगळ्याच्यातही विभागणी येते। आता तुमचा जो प्रश्न आहे किंवा तो तुमचा मुद्दा आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे की विकास, महागाई, भ्रष्टाचार, लोकांचे रोजचे जगण्याचे प्रश्न याच्याऐवजी निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयालाही वापरलं गेलेलं आहे। एका अर्थाने ते राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाला वापरलेलं आहे। अन्यथा सर्वोच्च न्यायालयाने लेखी यांची याचिका गंभीरपणे घेतलीच नसती आणि राहुल गांधी यांना खुलासा करायला लावलाच नसता। तो खुलासा करायला लावलाच याचाच अर्थ असा आहे की राहुल गांधी यांनी जे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं नाही ते म्हटलेलं आहे आणि एक प्रकारचं म्हणजे राफेलच्या मुद्द्यावर वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वाभाविकच काँग्रेस भाजपचा विरोधी पक्ष असल्यामुळे त्यांची ही रणनीती असणार की राफेलवरनं या सरकारला अडचणीत आपल्याला आणता येईल का। पण राहुल गांधींच्या वारंवार राफेल विषयात बदललेल्या भूमिका, वक्तव्य आणि आताचं हे थेट सर्वोच्च न्यायालयाला कोट करून केलेलं चुकीचं वक्तव्य, यामुळे राहुल गांधींच्या आणि पर्यायी काँग्रेसच्या विषयीच शंका निर्माण होणार आहे। तुम्ही उल्लेख केलात की जनार्दन चांदूरकर काँग्रेसचे प्रवक्ते येणार आहेत। ते केवळ काँग्रेसचे प्रवक्ते नाही आहेत, तर ते ज्येष्ठ विधिज्ञही आहेत। त्यामुळे ह्या सगळ्या घटनेकडे कायद्याच्या रीतीने कसं बघणार, दिला जाणारा खुलासा काय असणार आणि त्या खुलासाच्या आधारे सर्वोच्च न्यायालय काय म्हणणार, हा अधिक कळीचा किंवा गंभीर मुद्दा आहे। त्यामुळे एका अर्थाने सर्वोच्च न्यायालयाला वापरून ही दिशाभूल होते की काय असं सगळं वातावरण आहे। अगदी। आणि या निमित्तानं एक प्रश्न अजून उपस्थित होतो जो आपण चर्चेत पुढच्या टप्प्यांमध्ये घेऊच, की एका बाजूला सैनिकांचं शौर्य हे राजकारणासाठी वापरायचं नाही असं म्हणणारी माणसं
न्यायालयाच्या वक्तव्यांना राजकारणात वापरायला लागली आहेत का, त्या संदर्भात जयंत माइंडकर यांच्याकडून उत्तर अपेक्षित करतो. प्रसाद, असं आहे की मला मुळात कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही प्रतिनिधीने हे वाक्य म्हणणं हे मुळात पटत नाही की याचा वापर तुम्ही राजकारणासाठी करू नका. कारण जेव्हा असं एखादी राजकारणी व्यक्ती असं म्हणत असते की याचा वापर राजकारणासाठी करू नका, तेव्हा ती व्यक्ती स्वतः त्याच घटनेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असते. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अगदी आपण साधं कुठेतरी पाऊस वगैरे पडला, पूर आला, तेव्हा ज्या वस्तू वाटप केल्या जातात तिथे सुद्धा त्या जागेच्या लोकसभेच्या किंवा एखाद्या आमदाराच्या खासदाराचं नाव असतं. नाव असू नये कारण हे दिलेली मदत सरकारने आहे, परंतु ती तिथे लावली जाते आणि सांगितलं जातं हे पक्षाने दिलेलं आहे. अनेक वेळा कॉन्ट्राव्हर्सी होते, प्रत्येक पक्षाचे लोक करत असतात. त्याच्यामुळे राजकारण हे कुठेही येणारच. मग ते सुप्रीम, आत्ताच तुम्ही विचारला प्रश्न की ते सुप्रीम कोर्टाचा वापर करून असू दे की मिलिटरीचा वापर करून असू दे, आणि गेल्या 5 वर्षात तर हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. राहिला प्रश्न नाही, मुद्दा यामधला माइंडकर थोडासा नैतिकतेचा असतो. मला वाटतं त्यावर तुम्ही सहमत दिसताय का? नाही, हे बघा, प्रश्न असा आहे, म्हणजे आता आपण चौकीदार या शब्दाबद्दल यायचं तर त्याच्याबद्दल बोलू की केवळ नैतिकतेबद्दल बोलायचं झालं तर नैतिकतेच्या दृष्टीने निश्चितपणाने अशा प्रकारे क्रेडिट घेणं कुठल्याही किंवा राजकारण आणणं हे चूक जरी असलं तरी सुद्धा एक फॅक्ट आहे की प्रत्येक पक्ष हे राजकारण आणतातच. ही वस्तुस्थिती. ठीक आहे. राम कदम, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राम कदम, आपलं स्वागत चर्चेमध्ये. मुळात चौकीदार चोर है या वक्तव्याच्या अनुषंगानं सुरू झालेली चर्चा ही आता न्यायालयाच्या चौकटीत सुद्धा फिरायला लागली आहे, आणि ती अशा पद्धतीनं की चौकीदार चोर हैचं प्रमाणपत्र जणू काही न्यायालयानंच दिलं असं वक्तव्य केलं गेलं. ते काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून झालं आणि त्यावर न्यायालयाने आक्षेप नोंदवला. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते या नात्यानं मला तुम्हाला विचारायचं आहे राम कदम, की मुळात आक्षेप काय आहेत? राहुल गांधींनी प्रचारामध्ये केलेला शब्दप्रयोग हा आक्षेप आहे का न्यायालयाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा आक्षेप आहे? प्रसादजी, देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर महात्मा गांधी असं म्हणाले होते की आता देशाला स्वातंत्र्य मिळालंय, काँग्रेसची काही आवश्यकता नाही, काँग्रेसला समाप्त करा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं देखील एक अतिशय अजरामर विधान आहे की काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे स्वतः आत्महत्या करण्यासारखं आहे. कार्यकर्त्या नात्याने मी विचार करत होतो की असं ह्या दोन्ही महान नेत्यांनी असं म्हणण्याचं कारण काय. तर आज ह्या विधानानं न्यायालयामध्ये जे काही सुप्रीम कोर्टाने नोटीस दिले त्याच्यातून हे स्पष्ट होतं की किती खोटारडेपणा काँग्रेसचा आहे. पहा, म्हणजे अनिल अंबानीच्या रिलायन्स ग्रुपला जे काम मिळाले हे 900 कोटीचं आहे, पण मात्र ह्यांनी काय कांगावा केला की 30,000 कोटीचा भ्रष्टाचार. म्हणजे हे पहिलं खोटं. दुसरं खोटं, न्यायालयाने सुरुवातीला दिलेला निकाल त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा पूर्ण भारतभरात असं पसरवण्याचा प्रयत्न केला की बघा, एक प्रामाणिक व्यक्ती, त्याग आणि समर्पित जीवन जगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्यांच्याविषयी चौकीदार चोर अशा काँग्रेसने कांगावा सुरू केला पूर्ण देशभरात. हा पूर्णपणे काँग्रेसचा खोटारडेपणा आज या निमित्तानं समस्त देशासमोर आला आहे. आपण दुसरा प्रश्न मला विचारला तर त्या बाबतीत प्रसादजी मी एवढंच सांगतो की 900 कोटीच्या अनिल अंबानीच्या कामामध्ये 30,000 कोटीचा भ्रष्टाचार होईलच कसा? 89 भारतीय वेगवेगळ्या कंपन्यांना कामं मिळालेली आहेत. LNT पासून HCL पर्यंत, TCS पासून टायटन पर्यंत, गोदरेज पासून विप्रो पर्यंत या सगळ्या कंपन्यांना मिळालेली आहेत कामं. तरी मात्र एक स्पेसिफिक एक घरानं मोदीजींशी जोडायचं आणि देशभरातल्या लोकांना कसं भ्रमात पाडायचं, ही काँग्रेसची स्ट्रॅटेजी होती. दुर्दैवानं त्यांना 2014 मध्ये 44 जागा मिळाल्या होत्या. अशा पद्धतीनं खोटं वागल्याच्या नंतर या देशातली जनता चिडून त्याच्या निम्मी जागा त्यांची पूर्ण देशभरात करेल, ही त्यांची स्थिती आहे. ठीक आहे, माफ करा. मुद्दा लक्षात आलाय राम कदम, पण आता जयंत माइंडकर आत्ताच्या घडीला आपल्यासोबत आहेत आणि ते सर्वसाधारणपणे विद्यमान विरोधी पक्षाच्या एकूणच विचारसरणीच्या संदर्भातली भूमिका प्रखरपणे मांडताना आपल्याला दिसतात. जयंत माइंडकर, त्या अनुषंगाने तुम्हाला विचारायचं आहे, ज्या पद्धतीनं वाक्य वापरली जात आहेत, ज्या पद्धतीनं न्यायालय जे बोललं नाही ते वारंवार मांडलं जातं आहे, याच्यातून काय विरोधी पक्षाला संकेतित करायचं आहे? आणि पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत चोर आहेत, पंतप्रधानपदी बसलेली व्यक्ती चोर आहे,
हे जनमतावर बिंबवणं कितपत योग्य आहे? मला अगदी प्रथमपासून सुरुवात करायची, मी मगाशीच करणार होतो परंतु आपण दुसरा प्रश्न विचारला म्हणून. प्रश्न असा आहे की चौकीदार चोर है या शब्दावर आपण नंतर जाऊया, त्याच्या आधी आपण येऊया चौकीदार चौकन्ना है. देशाला चौकीदार नसतो, देशाला पंतप्रधान असतो. राज्याला चीफ मिनिस्टर असतो, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO नसतो. त्याच्यामुळे हे जे काही कॉन्ट्राव्हर्सी आहे ही समजा पंतप्रधान या शब्दाचा वापर करून सुरू झाली असती तर मी हे मान्य केलं असतं. इथे पहिल्यांदा म्हटलं जातं चौकीदार चौकन्ना आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माइंडकर असं आहे, कदाचित असं असू शकतं की त्यांना काही सांकेतिक दृष्ट्या पोहोचवायचं. मान्य, अगदी मला मान्य. म्हणून आपण हे बघ प्रसाद, आपण पत्रकार आहोत, समोर मकरंद सुद्धा पत्रकार आहे. बिटवीन द लाईन्स हे आपल्याहून जास्ती कोणालाही समजू शकत नाही, आपण तिघही मान्य करू शकू. त्याच्यामुळे बिटवीन द लाईन्स, म्हणूनच त्या बिटवीन द लाईन्सचा आधार घेतच मी तुम्हाला म्हटलं की त्यांना प्रतिकात्मकरित्या पंतप्रधानांचं कर्तव्य हे देशाच्या संरक्षणाच्यासाठी किती महत्वाचं आहे मला पूर्ण या अनुषंगाने त्यांनी विचारलं. मला पूर्णपणे तुमचं बिटवीन अगदी मान्य आहे. पण प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्ट हे बिटवीन द लाईन्सवर चालतं का? अगदी साधा प्रश्न असा आहे. सुप्रीम कोर्ट हे बिटवीन द लाईन्सवर चालतं का? तोच तर मुद्दा आहे. जर सुप्रीम कोर्ट बिटवीन द लाईन्सवर चालत नाही तर जे सुप्रीम कोर्ट बोललंच नाही ते त्याच्या तोंडी का घालावं? सांगतो त्याचे पूर्ण सांगतो. याच्यातला प्रश्न असा आहे की सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन असं होतं की जे मी पूर्ण आता वाचून आलेलो आहे की पहिली गोष्ट, जे काही डॉक्युमेंट्स मिसिंग होते ते आम्ही मागवले. त्याच्यानंतर असं सांगितलं की जे काही असेल ते सबमिट करा. एकूण असं दिसतंय की काही ना काहीतरी कॉन्ट्राव्हर्सी झालेली आहे. आपण पुन्हा एकदा हे रुलिंग आलेलं आहे यावर. याचा अर्थ असा आहे की राहुल गांधी असं म्हणाले की ठीक है, ऐसा लग रहा है सुप्रीम कोर्ट ने भी ऐसा कहा है कि यहाँ कुछ ना कुछ करप्शन हुआ है. त्याच्यानंतरची त्याच्यावरची कॉमेंट त्यांची स्वतःची ही आहे की इसका मतलब ये है, ही त्यांची स्वतःची कॉमेंट. अगदी आता मकरंद मुळे या संदर्भात मी शब्दशः जातोय. त्यांनी पहिल्यांदा सांगितलंय की सुप्रीम कोर्टाने सुद्धा जवळपास असं मान्य केलेलं आहे की या विषयात काही ना काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे. आणि हे मी अगदी पूर्णपणे आता सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंटरी ते मिळू शकतं. आणि त्याच्यानंतर त्यांची स्वतःची कॉमेंट ती होती. अगदी. मकरंद मुळे आपण बोला, आपल्याला कदाचित हे काही मुद्दे पटलेले दिसले नाहीत. नाही, मुद्दे पटण्या न पटण्याचा हा असं आहे की आपण परत त्याच मुद्द्यावर जावं असं मला वाटतं की नेहरू फॉर 2019 किंवा नेहरू वादाने प्रेरित झालेली काँग्रेस आणि त्याची इकोसिस्टीम एकीकडे विविध संस्थांच्या स्वायत्तेविषयी, त्यांच्या पावित्र्याविषयी चर्चा करत असते. मग अशीच काँग्रेस नेमकं सर्वोच्च न्यायालय राजकारणाच्या धुमाळीत का वापरते? आता जयंत माइंडकरांनी असं सुरुवातीला म्हटलं की निवडणुका जेव्हा येतात तेव्हा नैतिकता आणि राजकारण या सगळ्या गोष्टींची काहीशी सरमिसळ होते आणि मग सगळ्यात पक्षांना तो अधिकार प्राप्त व्हावं, त्यांनी काय प्रतीकं वापरू नये. पण ज्यांना या संस्थांची बूज आहे ते या संस्थांच्या विषयी अधिक काळजी करणारे आहेत, ते ह्या विषयात मूग गळून बसलेले आहेत. दुसरं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रधानमंत्री, प्रधानसेवक, चौकीदार ह्या ज्या काही सगळी या परिभाषा जी आली ती एका अर्थाने सर्वसामान्य माणसाला कळण्याकरता आलेली आहे. आणि जेव्हा राहुल गांधी असं म्हटलं की चौकीदार चोर आहे, त्याच्यानंतर जे मोदींनी जे काही अभियान केलं आहे, आज लक्षात घ्या विरोधी पक्षांना सुद्धा त्या चौकीदार शब्दाभोवती यावं लागलं. आणि आज मी नेमके आता तपशील देऊ शकत नाही कारण मी नुकताच तो संदर्भ बघून आलो. एका ठिकाणी काँग्रेसनी किंवा भाजपच्या विरोधी पक्षांनी चौकीदारांना एकत्र घेऊन कार्यक्रम केला. आता हे जे सगळं काही जे ह्याच्यातनं निर्माण झालेलं आहे ना, ते कुठेतरी काँग्रेसच्या थोडंसं तरी अंगाशी आलंय का, मिसफायर होतंय की काय? आणि त्या पार्श्वभूमीवर काल कोर्टाने मागितलेला खुलासा याच्याकडे एकत्रितपणे बघितलं. पण आता याच अनुषंगाने मी खरं तर जयंत माइंडकरांना बोलवायला संधी देईन, पण माइंडकर मी विनंती करतो तुम्ही थांबा. आणखीन एक मला प्रश्न राम कदम यांना विचारायचा आहे. मग राम कदम, कुठेतरी आपलं वक्तव्य मिसफायर होतंय का? हा एक भाग काँग्रेसच्याकडे भीतियुक्त पद्धतीनं असू शकतो, पण तेच नेमकं ओळखून त्यावर याचिका करावी आणि संबंधित व्यक्तीला तसा प्रचार करण्यापासून रोखावं अशी रणनीती भाजपची आहे का? नाही, मुळामध्ये प्रसाद एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आलेली आहे की काँग्रेस येन केन प्रकारे सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत खोटं बोलून, लोकांना भ्रमिष्ट करून, लोकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांना सत्तेमध्ये येण्याची त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे, ज्याच्यामध्ये काहीच झालं नाही, ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने क्लिअर कट सांगितलं याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार नाही. आणि पुन्हा एकदा काही डॉक्युमेंट मागवले असतील तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार डॉक्युमेंट मागवलेले नाहीत,
तो पूर्णपणे न्यायालयाचा अधिकार आहे. आता बोलताना एक वक्ते म्हणाले कोणीतरी, मला माझ्यासमोर टी व्ही नाही आहे, की त्याच्यामध्ये काही तसा उल्लेख आहे. तसा काहीही उल्लेख नाही. सुप्रीम कोर्टानं जे डॉक्युमेंट्स मागवलेले आहेत ते न्यायालयाच्या कक्षेमध्ये ज्या गोष्टी येतात त्याच्यावर निर्णय देईल. पण पूर्वीचा जो आलेला निर्णय आहे त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टानं क्लिअर कट म्हटलंय की याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा भ्रष्टाचार नाही. पण राम कदम, जर समजा त्या कागदपत्रांमध्ये कसल्याही प्रकारे कोणताही भ्रष्टाचार नसेल तर आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीला याचिका करून एखाद्या वक्तव्याबाबतीत न्याय मागावा असं का वाटतं? कारण चौकीदार चोर है ही घोषणा घरोघरी पोचली आहे, हे त्याचं कारण आहे का? प्रसादजी, हे 130 कोटींचा देश आहे. ज्या वेळेस एखाद्या काँग्रेसचा नेता आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते अशा पद्धतीने चोर चोर म्हणत असतील, कर नाही त्याला डर कशाला? म्हणून आम्ही न्यायालयामध्ये गेलो. न्यायालयामध्ये जाऊन मग न्यायालयानेच फटकारलं ना की बाबा हे चुकीचं करताय म्हणून. ज्याला कर असेल त्याला डर असेल. आमचा चौकीदार प्रामाणिक आहे, त्यागपूर्ण समर्पित जीवन या देशासाठी, या मायभूमीसाठी जगणार आहे, तर आम्हाला भीती कशाला असली पाहिजे? आता न्यायालयाच्या माध्यमातून देशाच्या जनतेला कळलं की ही काँग्रेस किती खोटारडी आहे. म्हणूनच महात्मा गांधी म्हणाले होते ना, काँग्रेस संपवून टाका, देशाला स्वातंत्र्य मिळालंय. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की काँग्रेसमध्ये जाणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. ही दोन्ही विधानं या आत्ताच्या दशकामध्ये प्रत्येक माणसाला पटणारी आहेत. काँग्रेसकडे कुठलाच मुद्दा नाही. आपण यावर जयंत माइंडकरांना बोलतं करू, कारण आपल्याकडे आत्ताच्या घडीला जनार्दन चांदूरकर यांची वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. शो सुरू होऊन साधारण एक 15 ते 20 मिनिटं होत आलेली आहेत. अजूनही जनार्दन चांदूरकर आपल्याबरोबर सहभागी झालेले नाहीत. माइंडकर, ज्या पद्धतीचे आक्षेप नोंदवले जात आहेत त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया म्हणून? पहिली प्रतिक्रिया एवढीच आहे की मी राम कदम यांना सांगू इच्छितो की गांधीजींचं स्टेटमेंट किंवा डॉक्टर आंबेडकरांचं स्टेटमेंट या विषयावर अगदी सेपरेट चर्चा होऊ शकते. ते त्या वाक्यांचा स्वतःला हवा तसा आधार घेऊन ज्या प्रकारे वापर केला जातो त्या प्रकारे करू नये, एवढंच मला बोलायचं. याच्यानंतर मी या विषयावर काहीही बोलणं या पर्टिक्युलर मुद्द्यावर, कारण हे फार विचित्र म्हणजे वेगळ्या प्रकारचे विषय आहेत. ते असे आपण स्वतःला पाहिजे तसे मिक्सअप करू नये. आणि मी पुन्हा एकदा मगाशी म्हटलेलं वाक्य सांगतो, कृपा करून या देशाचा पंतप्रधान हा पंतप्रधान असतो, तो चौकीदार नसतो. जेव्हा कोणीतरी चौकीदार चौकन्ना है असं म्हटलं तेव्हा त्याला जर का पॉलिटिकली रायव्हल्सनी चौकीदार चोर आहे असं उत्तर दिलं आणि त्याला जर का तेवढं फुटेज मिळत गेलं असेल डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये, किंवा त्याला काउंटर करण्याकरता तर कोणी कोर्टात गेलेलं नाहीये असा आरोप होऊ शकतो. आपण जे पेरलेलं आहे त्याला जर का त्याच भाषेत उत्तर मिळालं तर त्याला आपण काय म्हणावं? पुन्हा काय म्हणावं याचं उत्तर भाजपच्या प्रवक्त्यांनी दिलं पाहिजे. राम कदम, हा मुद्दा आहे ज्याच्यावर खरं तर अधिक खुलासा झाला पाहिजे की चौकीदार चोर है ही घोषणा वारंवार झाली, ती अनेक ठिकाणी तर भिंतीवर लिहिली गेली, ती घराघरात पोहोचवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसले आणि भीती तिथंच उत्पन्न झाली का? मला प्रसादजी तुमच्या माध्यमातून आलेल्या सगळ्या वक्त्यांना विचारायचं आहे, चौकीदाराची भीती सगळ्यात जास्त कोणाला असते? प्रामाणिक माणसाला असते? नसते. चौकीदाराची भीती चोराला असते. जर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी चौकीदार म्हणत असतील तर या चौकीदाराची भीती या काँग्रेसच्या सगळ्या चोरांना आहे, या घोटाळेबाज सगळ्या लोकांना आहे. तर त्याच्यामुळे जेव्हा मोदीजी म्हणतात की चौकीदार चौकन्ना आहे, या भाषेचा, जसं आपण म्हणतो की मराठी भाषेला फार लवचिक आहे, त्याला अनेक अर्थ आहेत, तर या भाषेचा गर्भ एवढाच निघतो की एक असा पंतप्रधान की ज्यांनी मागच्या 5 वर्षामध्ये एकही सुट्टी घेतली नाही, असे पंतप्रधान की जे दररोज 19-20 तास काम करणारे पंतप्रधान, प्रामाणिकपणे काम करणारे पंतप्रधान. जसं मी मागच्या तुमच्या भागामध्ये बोललो प्रसादजी, सांगायला माझ्याकडे 500 गोष्टी आहेत, फक्त एकच गोष्ट सांगतो. 2014 साली हा देश जगाच्या तुलनेमध्ये 11वी आर्थिक महासत्ता होता. आज 5 वर्षामध्ये मोदीजींमुळे हा देश 6व्या क्रमांकावर आला. पुढच्या 5 वर्षात तो पहिल्या दुसऱ्या आर्थिक विकास झाला तो एका वेगळ्या चर्चेचा भाग असू शकतो राम कदम, पण आत्ताच्या घडीला आपली मूळ चर्चा याच मुद्द्यावर येऊन थांबतीये की चौकीदार चोर है अशा प्रकारची घोषणा देणं कितपत योग्य आहे. दुसरा मुद्दा, ही घोषणा ही सत्ताधारी गटाला भीती उत्पन्न करते का? आणि तिसरी त्याचबरोबरची महत्वाच्या विषयाच्या संदर्भातला मुद्दा हा आहे की न्यायालयाच्या न बोललेल्या वक्तव्यांना राजकारणात आणून आपण राजकारण कोणत्या स्तराला घेऊन चाललो आहोत, या संदर्भातली चर्चा आपण ब्रेक नंतरही करणार आहोत. तेव्हा रोकठोकचा पुढचा भाग चुकू नका.
नमस्कार. रोखोकच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत आता काँग्रेसचे प्रवक्ता जनार्दन चांदूरकर. जनार्दन चांदूरकर यांची ओळख महाराष्ट्राला ज्येष्ठ विधिज्ञ अशी सुद्धा आहे आणि त्या निमित्तानं न्यायालयाच्या संदर्भातल्या चर्चेत आपण त्यांना सहभागी करतोय. चांदूरकर साहेब, आपलं स्वागत. रोखोकच्या दुसऱ्या भागात आपण सहभागी झालाय. या पूर्वीच्या भागामध्ये मात्र आपली बाजू इथे जयंत माइंडकर यांनी मांडली, तुमच्या पक्षाची एक प्रकारे, आणि त्याच्याच संदर्भातले विविध आक्षेप आपल्या सोबत असलेले भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता राम कदम आणि मकरंद मुळे यांनीही मांडले. आता ती चर्चा पुढे गेलेली आहे, त्यामुळे ज्या भागात आपण सहभागी झालात तिथून मी ती चर्चा आपल्या सोबत सुरू करतो आणि आपल्याला पहिला प्रश्न विचारतो की न्यायालय जे बोललेलेच नाही ते वक्तव्य न्यायालयाच्या तोंडी घालणं हा शिष्टाचार योग्य आहे का? नाही, बरोबर आहे तुमचं की हा कालचा लेखींचा जो अर्ज होता कंटेम्प्ट आणि सुप्रीम कोर्टाला मध्ये खेचून सुप्रीम कोर्टाचं संरक्षण घेऊन मत मागण्याचा जो डाव आहे तो डाव अशासाठी आहे की त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरत चाललेली आहे आणि म्हणून राहुल गांधींचा मेन टार्गेट जो आहे मोदी आणि त्याच्या संबंधी आता देशामध्ये वातावरण तयार झालेलं आहे की चौकीदार चोर आहे, त्यापासून अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी काल मीनाक्षी लेखी आणि भारतीय जनता पार्टीनं सुप्रीम कोर्टामध्ये कंटेम्प्ट फाईल करून मला वाटतं एक शो केलेला आहे आणि तो केवळ जनतेचं अटेन्शन. चांदूरकर साहेब, मीनाक्षी लेखींनी जे केलं तो त्यांचा न्यायपालिकेच्या अंतर्गत प्राप्त असलेला नागरिकाचा अधिकार म्हणून आपण एका क्षणासाठी तो मुद्दा बाजूला ठेवू, पण मूळ मुद्दा माझ्याकडून एका अशा स्वरूपात उपस्थित झाला की न्यायालय जे बोललंच नाही ते वाक्य राहुल गांधींच्या तोंडून निघणं आणि न्यायालयाच्या नावावर खपवलं जाणं हे बरोबर आहे का? हा जो आहे हा अत्यंत मिस्चिवस असा प्रचार आहे. मी आपल्या नजरेस नम्रपणे आणून देऊ इच्छितो की 10 तारखेला सुप्रीम कोर्टानं जो ती प्रिव्हिलेज्ड डॉक्युमेंट्स सेक्शन 123 एव्हिडन्स ॲक्टचं संरक्षण घेऊन केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडता येणार नाहीत आणि त्याच्या संबंधी गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जी जजमेंट दिली होती त्या जजमेंटच्या संबंधामध्ये प्रशांत आपले ॲडव्होकेट प्रशांत आणि त्याच नंतर आपले शौरी आणि जसवंत सिंगा यांनी जी सुप्रीम कोर्टामध्ये केस केली त्याच्यामध्ये 10 तारखेला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की अनपब्लिश्ड डॉक्युमेंटला ते प्रिव्हिलेज 123 सेक्शन हा लागू होतो, पण डॉक्युमेंट्स ऑलरेडी पब्लिश झालेले आहेत त्यांना तो लागू होत नाही. अगदी म्हणजे चांदूरकर साहेब, तुमच्या लेखी राहुल गांधी काहीही चुकीचं वागलेले नाहीत अशा स्वरूपाचाच तुमचा एकूण तर्क दिसतोय, पण त्या दरम्यान तुम्ही एक आक्षेप महत्वाचा नोंदवलात की राहुल गांधींच्या नावावर अपप्रचार सुरू आहे. राम कदम यांनी पटकन उत्तर द्यावं, आपल्याला चर्चा पुढे न्यायची आहे. या चर्चेमध्ये आज काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतः आणि राहुल गांधींनी सुद्धा पूर्ण समस्त देशाची माफी मागितली पाहिजे. कारण जे सुप्रीम कोर्ट बोललेलंच नाही ते सुप्रीम कोर्टाच्या नावावर खपवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आणि पर्यायानं पूर्ण समस्त देशवासियांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. मोदीजींना बदनाम करणं आहे तर झालं राजकीय षडयंत्राचा भाग, पण या निमित्तानं एक देशाची प्रतिमा, पंतप्रधान ही देशाची प्रतिमा आहे संपूर्ण जगासमोर, तर या देशाची प्रतिमा संपूर्ण जगासमोर खराब करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. तर सर्वप्रथम त्यांनी माफी मागितली पाहिजे, हा माझा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा की या निमित्तानं जर काँग्रेस पक्ष माफी मागणार नसेल, अशा पद्धतीनं जनतेला खोटं सांगणार असेल, तर महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवावं की निवडणुकीच्या अगोदरच हे जर एवढं धादांत खोटं बोलत असतील तर उद्या चुकून 1-2 ठिकाणी निवडून आले तर यांचे खासदार काय करतील ही देशाची महाराष्ट्र जनता. हा एक थोडासा भविष्यकालिक विषय आहे, पण आपल्या सोबत आता 2 पत्रकार आहेत, मकरंद मुळे आणि जयंत माइंडकर. या दोघांना मला टप्प्याटप्प्याने प्रश्न विचारायचा आहे. माइंडकर, पहिल्यांदा तर एका गोष्टीचा खुलासा पत्रकार म्हणून तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. काँग्रेस म्हणतंय राहुल गांधींना बदनाम केलं जातंय,
भाजप म्हणताय नरेंद्र मोदींना बदनाम केलं जात आहे. नक्की बिटवीन द लाईन काय? बिटवीन द लाईन्सने मी तुम्हाला पहिली गोष्ट सुप्रीम कोर्टाच्या भाषेमध्ये उत्तर देतो आणि समोर ॲडव्होकेट बसले त्यामुळे ते सुद्धा रॅटिफाय करू शकतात. प्रश्न असा आहे, कधीतरी सुप्रीम कोर्ट आपल्या भाषेत कोणाच्याही बद्दल कुठलाही टीका करताना, सेन्श्युअर करताना किंवा रिप्रिमांड करताना असा शब्द वापरेल का? चौकीदार. ते चौकीदार वापरतील की पंतप्रधान वापरतील? मी पुन्हा त्याच मुद्द्यावर येतो आहे की सुप्रीम कोर्टाचा हा शब्द आहे आणि तो राहुल गांधींनी पुन्हा म्हटलेला आहे. तो सुप्रीम कोर्ट वापरूच शकत नाही आपल्या जजमेंटमध्ये. अगदी म्हणजे याचा सोपा अर्थ असा निघतो माइंडकर की सुप्रीम कोर्ट या संदर्भात काहीही बोललेलं नाही. चौकीदार हा शब्द त्यांनी चौकीदारी म्हणणार नाही आणि चोरही म्हणणार नाही. अगदी. आता बकरंदमुळे मग एक मिनिट, आता बकरंदमुळे मग आता तुम्ही सांगा, सुप्रीम कोर्ट जर चौकीदारी म्हणणार नसेल, चोरही म्हणणार नसेल, तर सुप्रीम कोर्टाच्या नावावर एखादं वक्तव्य खपवण्यामागे काय उद्देश असू शकतो? प्रसादजी, तुम्ही जसं म्हणलात की चांदोरकर साहेब सेकंड सेशनमध्ये आले आपल्या चर्चेच्या, त्या पहिल्या चर्चेत ते नव्हते आणि मी त्याच वेळी हा मुद्दा मांडला होता की चांदोरकर साहेब केवळ काँग्रेसचे प्रवक्ते नाही आहेत, तर ते विधिज्ञही आहेत, त्यामुळे कायद्याच्या बाबी त्यांना अधिक चांगल्या माहिती आहेत. पण आता तेच असं म्हणले की मीनाक्षी लेखींनी जो अर्ज केला तो राहुल गांधी यांना बदनाम करण्याकरता किंवा प्रचाराचा मुद्दा हटवण्याकरता केला. आता चला इथपर्यंत ठीक आहे की भाजपने राजकारण केलं, पण त्या अर्जाला सुप्रीम कोर्टाने गंभीरपणे घेतलं आणि राहुल गांधींकडे त्याबाबतचा खुलासा मागितलेला आहे ना. कारण सुप्रीम कोर्टाने मागितलेला खुलासा सुद्धा सुप्रीम कोर्ट भाजपला सहाय्यभूत ठरतंय अशी भूमिका चांदोरकर साहेब आणि काँग्रेसची आहे का? म्हणजे राहुल गांधी म्हणलेत म्हणून तर खुलासा मागितलाय, म्हणून तर हे सगळं सुरू झालेलं आहे, म्हणून तर आपण चर्चा करतोय आणि एका अर्थाने त्याला परत परत चांदोरकर साहेबांसारखा विधिज्ञ का पुष्टी देतोय? अगदी. चांदोरकर, या संदर्भातला खुलासा खरं तर तुमच्याकडून हवा होता की सुप्रीम कोर्टाने याचिका दाखल करून घेतल्याच्या नंतर खुलासा मागितला आणि तरीही तुम्ही म्हणताय की यात राहुल गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. अहो साहेब, काय आहे की कोर्टाचं ते प्रोसिजर आहे. आता सुप्रीम कोर्टानं राहुल गांधींच्या वक्तव्याची असं ते बोलले असते तर, दखल घेतली असती, स्वतः ते बोलले असते तर, आणि सुप्रीम कोर्टानं सोनो मोटो नोटीस ही राहुल गांधीला दिली असती जर सुप्रीम कोर्टाला तसं वाटलं असतं तर. आता या ठिकाणी मीनाक्षी लेखी जी आहे यांनी ती केस केली, याचा अर्थ असा आहे की सुप्रीम कोर्टानं ते म्हटलेलं नाही आणि राहुल गांधींना ते ग्राह्य नाही. राहुल गांधी इज सेलिब्रेटिंग द व्हिक्टरी ऑफ प्रिव्हिलेज्ड डॉक्युमेंट्सचा प्रोब करण्याचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो अरुण शौरींनी सेलिब्रेट केला 10 तारखेला, सिन्हानी सेलिब्रेट केला, तसा राहुल गांधींनी सेलिब्रेट केला. ठीक आहे चांदोरकर, तुमच्या लेखी ही न्यायालयीन लढाईतली महत्वाची यशस्वीतेची पहिली पायरी होती. आता मग दुसरा प्रश्न माझा तुम्हाला आहे आणि तो असा आहे की कदाचित तुमच्यासाठी हा प्रश्नच असू शकत नाही, पण तरीही चर्चेतला एक टप्पा म्हणून मला विचारायचं आहे की जी गोष्ट न्यायालय बोललेलं नाही ती गोष्ट स्वतः न्यायालयाच्या नावावर खपवण्याने नेत्याची प्रतिमा डागाळली जाऊ शकते का? ती नेत्याची प्रतिमा, बीजेपीच्या नेत्यांची प्रतिमा ती डागाळली जाईल. कारण बीजेपीचे जे नेते आहेत ते सुप्रीम कोर्टाचं म्हणणं राहुल गांधीच्या नावावरती खपवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि देशातील जनतेला ते माहीत आहे. सुप्रीम कोर्टाकडे कोणी जरी अर्ज केला तर सुप्रीम कोर्ट त्याची दखल घेऊन एक्सप्लेनेशन द्या एवढं सांगतं आणि त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन द्या एवढंच त्यांच्याकडून त्यांचा रिस्पॉन्स घ्या, हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. ठीक आहे. म्हणजे चांदोरकर, तुमच्या लेखी राहुल गांधींची प्रतिमा मलिन झालेली नाही, त्यांनी केलेली वक्तव्य ही त्यांच्या स्तरावर योग्य आहेत असं तुमचं म्हणणं आहे. राम कदम, अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या नेत्याच्या बद्दल काय प्रतिक्रिया जनमानसात उमटू शकते? मुळामध्ये राहुल गांधींना देशातले लोक किती गांभीर्याने घेतात हा खरंच चर्चेचा भाग आहे आणि सोशल मीडियामध्ये वारंवार पप्पू या नावानं त्यांना संबोधलं जातं. मी काही त्याचं समर्थन करणार नाही, कुठल्याही नेत्याला असं म्हणू नये, असंच माझं एक कार्यकर्ता म्हणून मत असेल. पण दुर्दैवानं जे घडलेलंच नाही अशा स्थितीचा घडलं असं दाखवून
देशाची समस्त देशाची दिशाभूल जर राहुल गांधी करत असतील आणि त्याच्यानंतर सुद्धा माफी मागणार नसतील आणि पुन्हा उलटा चोर कोतवाल को डाटे अशा थाटामध्ये देशभर जर प्रचाराचा सगळा धुराळा उडवण्याचा प्रयत्न करत असतील तर मला असं वाटतं ही योग्य वेळ आली आहे. जे महात्मा गांधींचं विधान होतं की काँग्रेस स्वातंत्र्य मिळालंय, काँग्रेसला संपवा, तर महात्मा गांधींच्या त्या विधानाला आता कुठेतरी लोकांनी स्वीकारण्याची आवश्यकता आहे. महात्मा म्हणजे गांधींचं डॉक्टर वक्तव्य बाबासाहेब लोक आंबेडकर- स्वीकारतील का हा एक मुद्दा झाला, पण जनार्दन चांदूरकर आत्ताच्या घडीला राहुल गांधींचं वक्तव्य हे माफी योग्य आहे का, तुम्हाला वाटतं का वैयक्तिकरित्या तसं? बघा, हे 100% बरोबर आहे. राहुल गांधीचा कुठंच फॉल्ट नाही. भारतीय जनता पार्टी खोटी बोलणारी पार्टी आहे आणि त्या प्रिव्हिलेज डॉक्युमेंटचा प्रोब करण्याचा जो निर्णय त्यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्यामुळं आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. आणि राहुल गांधी फक्त भाषणामध्ये एवढेच म्हणाले चौकीदार, आणि जनता म्हणाली चोर आहे. राहुल गांधींनी ते सुप्रीम कोर्टाचा जेव्हा रेफरन्स फार फेच्ड होता त्याच्याशी काही संबंध नव्हता. पण चांदूरकर, तुम्हाला आठवत असेल की चौकीदार चोर हे संदर्भातली घोषणा ही राहुल गांधींनी स्वतः आधी द्यायला सुरुवात केली आणि नंतर ती जनमानसातून ती सुद्धा काँग्रेस समर्थकांकडून जास्त उमटायला लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की जनता आता प्रतिसाद देते, राहुल गांधी काहीच बोलत नाहीत? हा, मग आणि म्हणून माझं हे जर सिरियस भारतीय जनता पार्टीला वाटत होतं तर त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये राहुल गांधीच्या विरुद्ध केस करायला पाहिजे होती की राहुल गांधी पंतप्रधानाला चौकीदार चोर आहे म्हणून देशाच्या पंतप्रधानाच्या पण चांदूरकर साहेब, मग तीच तर केस केली आहे ना. मीनाक्षी लेखी या त्याच मुद्द्यावर तर कोर्टात गेल्या आहेत. तुम्ही आत्ताच म्हणालात की केस करायला पाहिजे होती, मग तीच केस केलेली आहे मीनाक्षी लेखींनी. नाही, ती कुठलीही अवमानाची कंटेम्प्टची केस आहे. दिस इज अ केस ऑफ कंटेम्प्ट. सुप्रीम कोर्टाचा अवमान झाला म्हणून केस आहे. परंतु नरेंद्र मोदींचा अवमान झाला, देशाच्या पंतप्रधानाच्या प्रतिष्ठेला फार मोठा सुरुंग लावला गेला आणि म्हणून राहुल गांधींच्या विरुद्ध त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस जर केली असती तर मग ते ग्राह्य मांडलं असतं. पण हे तसं करायला तयार नाहीत. अच्छा, म्हणजे तुमच्या लेखी भारतीय जनता पार्टीच्या कडून न्यायालयाच्या अवमानाची केस दाखल करण्यापेक्षा पंतप्रधानांच्या अवमानाची, म्हणजे व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांच्या अवमानाची केस दाखल करायला पाहिजे होती. राम कदम यांना मी विचारतो, राम कदम, असं का केलं गेलं नाही? कसं आहे प्रसादजी, केलं असं तरी त्यांनी फायदाच होता, पण नाही केलं तरी देखील या देशाच्या समस्त जनतेला माहीत आहे की मोदीजी एक अत्यंत प्रामाणिक आणि अनेक वर्षाच्या नंतर या देशाला लाभलेले एक अतिशय उत्तम असे पंतप्रधान आहेत. तर त्याच्यामुळे तो म्हणतात ना की हाती चले अपनी चाल, ज्यांना भुंकायचं असेल त्यांनी त्यांचं काम करावं, हातीने हातीचं काम करावं, अशा स्वरूपामध्ये. आणि भारतीय जनता पार्टीचा एक संस्कार अतिशय प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजलेला आहे. आणि मोदीजींच्या तर अतिशय ज्याला आपण म्हणतो की त्यांचं स्वप्न आहे की या देशातला जो अंतिम गरीब माणूस आहे, ज्याला आम्ही अंत्योदय म्हणतो, त्या अंत्योदयाच्या कल्याणासाठी ते दिवस रात्र झटत आहेत. मग अशा चांगल्या कामामध्ये ही जी विरोधी पक्षाची नेते मंडळी आहे तर यांनी जे चूक असेल त्या ठिकाणी बोललं आपण समजू शकतो. ठीक आहे राम कदम, हा सगळा विषय, तुम्ही नैतिक पातळीवर नेता आहात, राजकारणातल्या नैतिक पातळीचा विचार आणि चर्चा वेगळी होऊ शकते, पण याच स्तरावर किंवा याच मुद्द्याच्या निमित्तानं तुमच्या सर्वोच्च नेत्याच्या विश्वसनीयतेवर काँग्रेस जेव्हा प्रहार करते त्यावेळेला कायदेशीररित्या अशा प्रकारच्या प्रचाराला आडकाठी आणावी असं नाही का वाटत? का तुम्हाला पंतप्रधान पदी बसलेल्या नरेंद्र मोदींच्या प्रतिष्ठेची चिंता कमी झाली आहे? नाही प्रसादजी, तुमचं म्हणणं बरोबर आहे की कायदेशीर देखील मार्ग चोखाळला असता, पण आता देशभरामध्ये निवडणुका आहेत आणि या देशातलं सगळ्यात मोठं मापदंड की एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वाविषयी, त्याच्या चरित्र्याविषयी सगळ्यात मोठं राजकीय जीवनात काय मापदंड असतं? निवडणूक जर आम्ही जिंकलो, बहुमतानं जिंकलो, तर याचा अर्थ राहुल गांधी बोलत होते हा खोटारडेपणा होता. हे लोकांच्या न्यायालयामध्ये आम्ही गेलो आणि लोकांच्या न्यायालयामध्ये 23 मेला ठरणार आहे पुन्हा एकदा मोदीजी पंतप्रधान होणार आहेत आणि पंतप्रधान झाल्याच्या नंतर लोकांनी दिलेला न्याय आहे. तर त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाता येत होतं का? जाता येऊ शकलं असतं, पण त्याहीपेक्षा जे मोठं जे न्यायालय आहे, लोकांचं न्यायालय आहे,
त्या अगदी लोकांच्या न्यायालयाला जनार्दन मी- चांदूरकर, भारतीय जनता पार्टीला सर्वोच्च न्यायालयात किंवा देशातल्या इतर कोणत्याही न्यायालयात जाण्याऐवजी लोकांच्या न्यायालयात जाण्याला जास्त पसंती देणं अधिक योग्य वाटलं, हे का? हे मला 100% मान्य आहे. मग असं जर असतं तर त्या मीनाक्षी लेखी सुप्रीम कोर्टामध्ये कंटेम्पचा, अवमानाचा अर्ज घेऊन कशासाठी गेल्या? याचा अर्थच असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. जनतेच्या कोर्टामध्ये त्यांच्या विरुद्ध निकाल लागणार हे आता सत्य सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून आता हे भारतीय जनता पार्टीचे जे नेते मंडळी आहेत ना, हे असे भांबावल्यासारखे आहेत. म्हणजे काय बोलावं, काय नाही बोलावं, अशा परिस्थितीमध्ये त्यांचं आता सध्याची जी मेंटल ॲटिट्यूड त्यांची जी आहे, त्याच्यामुळे ते रोज चुकाच करत जातात. आज अगदी एक चूक तर दुसरी जनार्दन चूक. चांदूरकरांच्या लेखी भारतीय जनता पार्टी भांबावलेली आहे असं त्यांनी नवं विधान या चर्चेत केलं आणि ही चर्चा एका वेगळ्या आणखीन वळणाला नेली आहे. जयंत माइंडकर आणि मकरंद मुळे दोन पत्रकार आपल्यासोबत आहेत. पहिल्यांदा जयंत माइंडकर यांना माझा प्रश्न. जयंत माइंडकर, तुम्हाला वाटतं की भारतीय जनता पार्टी चौकीदार चोर है या घोषणेमुळे भांबावलेल्या स्थितीत पोहोचली? इथे प्रश्न असा आहे की ही जी घोषणा आहे ही मी पुन्हा त्याच वाक्यावर होतो की चौकीदार चोर आहेत. आता यांनी असं सांगितलं की मग तुम्ही पक्ष म्हणून का नाही गेलात? त्याच्यात एक लक्षात घ्यायचं की नरेंद्र मोदी ही व्यक्ती एक मुख्यमंत्री पदापासून मी त्यांना कव्हर केलं म्हणून तुम्हाला सांगतो, या व्यक्तीला जे स्वतःला हवं असतं हे स्वतः पक्ष म्हणून किंवा स्वतःच्या नावाने ते कधीच सांगत नाही. आज जर का चौकीदार चोर है या एका वाक्यावर जर का त्यांना ऑब्जेक्शन असेल तर त्याच्यामध्ये अगदी बरोबर प्रश्न चांदूरकरांनी विचारला की मग तुम्ही भारतीय जनता पार्टी किंवा राम कदम म्हणून तुम्ही का नाही गेलात? तुम्ही व्हाया मीनाक्षी लेखी सुप्रीम कोर्टाचा अवमान झालेला आहे ही याचिका का दाखल केली? मी तुम्हाला अशी अनेक उदाहरणं गुजरातमधली पण देऊ शकतो की जेव्हा कुठल्या तरी एखाद्या वृत्तपत्रात किंवा कुठल्या तरी एखाद्या पत्रकारांनी काहीतरी लिहिल्यानंतर डायरेक्टली DGI PRनी किंवा गुजरात गव्हर्नमेंटनी ती केस न करता दुसऱ्या एखाद्या ऑफिसरकडून अशा प्रकारच्या केसेस करून घेतलेले आहेत. हे अनेक दाखले मी तुम्हाला देऊ शकतो पण तो आता इथे विषय नाही. ठीक आहे. आता मकरंद मुळे यांना माझा प्रश्न आहे की आत्ताच्या घडीला जनतेच्या न्यायालयात या प्रश्नावर जाणं आणि चौकीदार चोर हे संदर्भातला न्याय जनतेकडून मागणं हे जास्त श्रेयस्कर होतं का कोर्टात जाऊन सरळ अशा प्रकारच्या वक्तव्यांना प्रतिबंधात्मक कारवाईसाठी खुलं करणं हे जास्त योग्य? नाही, मुळात एक पत्रकार म्हणून मला फक्त चांदूरकर साहेबांना एवढंच विचारावं असं वाटतं किंवा इथे निवेदन करावं असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयासारख्या स्वायत्त संस्था त्यांचा मान राखला पाहिजे, त्यांचं पावित्र्य राखलं पाहिजे, अशा प्रकारची एक भूमिका सातत्याने घेतली जात असताना आत्तापासून बघातपासून ते चर्चेत म्हणतात आणि ते कदाचित बरोबर असेल, त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायची की ते जे काय आहे ती फक्त प्रोसिजर आहे, त्यात अवमान बिवमान काही नाही आहे, तो खुलासा मागितला आहे तो दिला जाईल आणि प्रश्न संपेल. आता समजा हे नेमकं उलटं घडलं असतं की इथे भारतीय जनता पार्टीच्या अशा प्रकारे कुठल्या न्यायालय नेत्याला एखाद्या वेळेस खुलासा मागितला असता तर एकच हल्लकल्लोळ झाला असता, फटकारले, झटकले, सुनावले, अशा प्रकारची चर्चा झाली असती. त्या दोघांच्या राजकीय चर्चेत मला जायचं नाही आहे. एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, मौत का सौदागर ते चौकीदार असा सगळा नरेंद्र मोदी यांचा प्रवास आहे. प्रत्येक वेळीच्या प्रतिकूल परिस्थितीला त्यांनी बदललेला आहे आणि त्यामुळेच भाजपची पारंपरिक जी वोट बँक आहे त्या पलीकडे जाऊन एक मोठा मतदार मोदींकडे. फार बरं झालं मकरंदमुळे आपण हा मुद्दा चर्चेला आणलात, कारण हाच मुद्दा चर्चेला येणारच होता. अनायसे तो तुमच्याकडून आला, ते फार बरं झालं. आणि आता या निमित्तानं पुढच्या शेवटच्या उरलेल्या 4 मिनिटातली चर्चा की मौत का सौदागर पासून चौकीदार चोर है पर्यंत विविध नकारात्मक भूमिकांना समर्थपणे राजकीय यशाच्या माध्यमातून उत्तर देणारा व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी असं भाजपचं सूत्र असेल तर आत्ताच्या घडीला नक्की काय झालंय? चौकीदार चोर है या भूमिकेच्या नंतर भाजपची प्रचार यंत्रणा कोणत्या दिशेला जाताना दिसतेय? ती माझी मान अशी वाकल्यासारखी कशी काय झाल्या? ते खुर्ची हे झाल्यामुळे. मकरंदमुळे माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचलाय का? मी आपल्याला प्रश्न विचारला होता. नाही, जरा परत एकदा. अच्छा ठीक आहे. मकरंदमुळे मी आपल्याला असं म्हटलं की आपण मौत का सौदागर पासून
पुढे चौकीदार चोर है पर्यंत नरेंद्र मोदींच्या विरोधात झालेल्या नकारात्मक मुद्द्यांचा प्रवास समोर आणलात आणि या प्रवासादरम्यान राजकीय यश मिळवत प्रत्येक वेळेला अपप्रचाराला किंवा विरोधकांच्या प्रचाराला दिलेलं उत्तर सुद्धा अधोरेखित केलं. पण आत्ताच्या टप्प्यात चौकीदार चोर है या मुद्द्यावर भाजपची प्रचार यंत्रणा कोणत्या दिशेने पुढे जाताना तुम्हाला दिसतेय? ती पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या विरोधातल्या प्रचाराचा फायदा उचलताना दिसते आहे की भांबावलेल्या स्थितीत गेलेली दिसते आहे? नाही प्रसादजी, मी मगाचाच मुद्दा त्या महोत्का चौकीदार ते चौकीदारचा पूर्ण करतोय. असं आहे की मीनाक्षी लेखींनी कोर्टाची केलेली याचिका, त्याला मिळालेलं सर्वोच्च न्यायालयाने मागितलेला खुलासा, याच्यामुळे काय होणार आहे? म्हणजे लगेच उद्या राहुल गांधींवर बंदी येईल का? सर्वोच्च न्यायालय त्यांच्यावर काही अधिक कडक कारवाई करेल का? हे मुद्दे पुढचे काय होईल माहीत नाही. पण देशातल्या काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला कायदेशीरदृष्ट्या तो अडचणीत येणं सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतल्यामुळे त्या याचिकेची दखल घेतल्यामुळे याचा कुठेतरी जनमानसावर परिणाम होतो. आणि आज पहिल्या टप्प्यातलं मतदान झालंय, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान संपतंय, आणखीन काही जे टप्पे बाकी आहेत त्यात जो मतदार त्यावेळी निर्णय करणारा असतो, त्यावेळी निर्णय करणारा असतो, त्याच्यावर अशा प्रकारे राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष खोटारडा आहे आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालय जे म्हणलं नाही ते वापरलं, याचा एक निश्चित परिणाम होईल. मला असं वाटतं कदाचित भाजपने आपल्या प्रचार धोरणाचा भाग म्हणून ते निश्चित केलेलं असणार. अगदी तुमच्या लेखी भारतीय जनता पार्टी येत्या दिवसांमधल्या प्रचारात हा मुद्दा वापरू शकते. जयंत माइंडकर, शेवटचं 1 मिनिट आपल्याकडे आहे. तुमच्या लेखी भाजपचा हा प्रचार त्यांच्यासाठी फायद्याचा ठरेल की नाही? मगाशी तो अगदी व्यवस्थित फ्रेम करून मकरंदला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अगदी नीट देतोय. मला असं वाटतंय की मौत का सौदागर हे जेव्हा म्हटलं गेलं तर तेव्हा एक प्रकारे कम्युनल पोलरायझेशन ऑफ मेजॉरिटी कम्युनिटी हे व्हायला मोदींना मदतगार ठरलेलं होतं. परंतु सध्याचं चौकीदार चोर हे वाक्य हे त्यांच्या पूर्णपणे अंगाशी येत आहे आणि हे अंगाशी येत आहे सोशल मीडियाद्वारे, सर्वच ठिकाणून अंगाशी येत आहे. हे लक्षात अंगाशी येत आहे का? पटकन 30 सेकंदात आपण राम कदम यांच्याकडून जाणून घेऊ. राम कदम, आपण बोला. देशातला प्रत्येक नागरिक हा देशासाठी चौकीदाराचं काम करत असतो. तर काँग्रेस जेव्हा चौकीदार चोर आहे असं म्हणते तेव्हा काँग्रेस या देशातल्या, महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येक नागरिकाला काँग्रेस चोर म्हणते, राहुल गांधी चोर म्हणतात. तर आता देशातल्या लोकांनी ठरवायचं की आपल्याला हे जर चोर म्हणणार असतील तर निवडणुकीमध्ये यांना ह्यांची जागा कुठे आहे ती दाखवण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे. जनार्दन चांदूरकर, शेवटची 30 सेकंद. चौकीदार चोर है अशा प्रकारचा वाक्प्रचार वापरून काँग्रेस स्वतःच्या अडचणी वाढवते का? नाही, माझे मित्र आपले पत्रकार जे आहेत त्यांनी मुद्दा मांडला की त्याचा भारतीय जनता पार्टी प्रचारासाठी वापर करत असणार. नाही, हे बरोबर आहे. पण त्याच्यापूर्वी एक महत्त्वाचा मुद्दा आपण कानडडोळा करून चालणार नाही की 10 एप्रिलला सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला आणि तो निर्णय म्हणजे मोदींच्या ऑफिसमधून चोरीलेली गेलेली डॉक्युमेंट्स आहेत आणि ती कोर्टाने एंटरटेन करू नये म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने जे सुप्रीम कोर्टात बाजू मांडली होती ती खारिज केली रिव्ह्यू पिटिशनवरती आणि सुप्रीम कोर्टानं ऑर्डर दिली की ती डॉक्युमेंट्स तुम्ही प्रोब करा आणि ती प्रोब डॉक्युमेंट्स होतील. म्हणजे पार्टली सिद्ध झालेलं आहे की नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार चोर आहे. ठीक आहे, धन्यवाद या भूमिकेच्यासाठी. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मात्र जाता जाता झी24 तासच्या 24तास.com या वेबसाईटवर आम्ही नेटिझन्सना याच संदर्भात प्रश्न विचारला होता आणि त्यांची काय उत्तर आली आहेत ती पण पहा. न्यायालयाच्या वक्तव्यांचा राजकीय सोयीसाठी हवा तसा अर्थ लावला जाणे हे योग्य आहे का? आपण 89% लोकांचं उत्तर पाहतोय ते होय म्हणतात. नाही म्हणणाऱ्यांची संख्या 11% आहे. आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार. जाता जाता राफेल विमानांची खरेदी करार करताना गैरव्यवहार झाला आहे असा आरोप करत चौकशीची मागणी करणाऱ्या फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालयाचा याबाबतचा निकाल अद्याप येणे बाकी आहे. फेरविचार याचिका दाखल करून घेताना जी कागदपत्र सर्वोच्च न्यायालयानं ग्राह्य धरली तीही महत्त्वाची आहेत. कागदपत्र ग्राह्य धरण्याच्या निर्णयावर राहुल गांधींनी जी प्रतिक्रिया दिली त्यावर आता राहुल गांधींना खुलासा द्यावा लागणार आहे.
काँग्रेससारख्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष न्यायालयासमोर खुलासा देण्यासाठी 22 एप्रिलला काय म्हणतोय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण जाता जाता अशा प्रकारचा खुलासा द्यायला लागणं आणि त्याचे राजकारणात काय परिणाम होतील हे पाहणंही लक्षवेधी ठरणार आहे. आज रोकठोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.